मात्र आपण इथं पाहिली संपन्न झाली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला कैलास आहे आणि नॉन स्ट्राईकला पाहिलं तर इथे नांदेवला आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल ऑन साईडला पाहिलं तर या ठिकाणी पुल करता प्रयत्न होता, परंतु पहिल्याच बॉल इथे मात्र आला डॉट बॉल. गोलंदाजीसाठी पाहू शकला ठिकाणी गोलंदाज सज्ज झाला आहे मधुकर. उर्दू विकेट मारा करतोय मधुकर. हो इथे मात्र कनेक्शन चांगला पाहायला मिळतो, परंतु मिड विकेटचा फिल्डर वेगाने चालला अगदी स्क्वेअर लेगकडे. चेंडूला उचलून फेक करतात. थोडं त्या ठिकाणी पाहिलं तर मिसफिल्डिंग पाहिली आणि त्याच्यामुळे 2 धावा घेण्याची संधी मिळाली कैलास पाटीलला. 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. जयदुर्गा ब्लास्टर या संघाने सध्या आपण बॅटिंग पाहत आहोत. हो इथे मात्र चांगला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मात्र इथे हुक करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. सुंदर टेलिकास्ट सध्या आपण पाहतोय MB लाईव्हच्या वतीनं. पीसी प्रीमियर लीग 2026 तब्बल 8 संघ मालक आणि त्यांच्याच अनुषंगाने मात्र एवढं मोठं या स्पर्धेचं आयोजन. इथे ओव्हरपिच बॉल डान्सिंग ट्रॅक शॉट केल्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ लॉंग ऑनच्या पलीकडे चाललाय. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका या ठिकाणी अगदी पुढे आला कैलास पाटील आणि काय जबरदस्त फटका देते. मात्र पहिला इथे मात्र लो फुल टॉस मध्ये ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला चेंडू वेगाने चेंडूवरती झेपावत आहेत. तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 6 ओव्हरची मॅच म्हणजे तब्बल 2 षटके तुम्हाला ही पॉवर प्लेची पाहायला मिळतील आणि त्या 2 षटकांमध्ये तब्बल फलंदाज मात्र या ठिकाणी गतिशील अगदी वेगानं धावा जोडण्याचा प्रयत्न करतीलच, त्यात काही शंका नाही. आणि इथे मात्र सुरुवात पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते, कारण आतापर्यंत पाहिलं तर चांगलं बॅटिंग करतोय कैलास आणि सोबतीला पाहिलं तर या ठिकाणी नांदेव आहे. इथे मात्र थोडीशी मिसफिल्डिंग अगदी शॉर्ट एस्टॅक कव्हरला, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू मात्र त्याला त्या ठिकाणी बॅकअप देतोय. जबरदस्त मात्र फिल्डिंगचा नजराना मात्र अगदी बारिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे प्रथमतः जयदुर्गा ब्लास्टर या संघानं एकही विकेट्स मात्र गमावले नाहीये आणि तब्बल पाहिलं तर फलकावरती धावा जोडल्या गेल्या एकूण 10. चांगली सुरुवात, कारण ज्यावेळी आपण टेनिस क्रिकेट खेळतो त्यावेळी एखादा गोलंदाज जर या ठिकाणी 10 किंवा त्यापेक्षा जर अर्धी धावा खर्च करत असेल तर तिथे मात्र आपण फलंदाजांची या ठिकाणी उपलब्धी चांगली म्हणू शकतो. आणि ते कार्य कैलास पाटील आणि नांदेवने केलेलं आहे. 9 धावसंख्येवरती कैलास खेळतो आणि एक धाव आपल्याला नांदेवच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक एक्स्ट्रा धाव मात्र पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केली नाहीये. ही एक जमेची बाजू आपण म्हणू शकतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राम. जयदुर्गा ब्लास्टर आणि रिंदिंग राम अशी सध्या आपण लढत पाहतोय. मंथनला तुम्ही पाहू शकाल अगदी लॉंग ऑफ पूर्णपणे त्याला तैनात केला आहे. त्याच्यानंतर पाहू शकाल लॉंग ऑनला एक फिल्डर तैनात केला चेंडूच्या रूपानं, एक मिडविकेटला फिल्डर तैनात केलाय, कारण दुसरं षटक पाहतोय आपण पॉवर प्लेचा आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी ही फिल्डची सजावट. आणि आता मात्र लॉंग ऑफचा फिल्डर अगदी वाढी क्षेत्रामध्ये चाललाय. मिड ऑफला तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळतोय. अनेक वर्ष ज्या फिल्डरना 12वीची भूमिका आपल्या संघासाठी पार पाडली, परंतु आज स्वतः इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. दिनेश राऊंड विकेट सुरुवात करतो गोलंदाज. वाकूट टप्प्याचा चेंडू होता ऑन साईडला, फक्त दिशा दाखवली. मिडविकेटला फिल्डर आहेत चांगला क्षेत्ररक्षण. आय थिंक पियुष पाटील आपल्याला पाहायला मिळतोय मिडविकेटला. टाल्यांचा गजर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्का पिसे खेलेगा और अक्का पिसे देखेगा अशा प्रकारची स्पर्धा पीसी प्रीमियर लीग 2026 ऑनसोला पुल अँड सक्सेसफुल. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू चला एका टप्प्याच्या साह्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
जबरदस्त मात्र या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन आणि जागा सुद्धा मात्र चांगली निवडली कैलास पाटील. चांगल्या मूडमध्ये पाहायला मिळतोय, ज्या अनुषंगाने मात्र त्याच्या बॅटमधून फटके पाहायला मिळतात. एक षटकार निघाला, एक चौकार निघाला आणि सिंगल डबल सुद्धा तो चांगल्या प्रमाणात प्राधान्य देतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटची ती लाईफ लाईन नेहमीच आपण म्हणतोय, परंतु इथे पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत. हो, इथे मात्र जागा बनवली आणि ते सरळ लॉप केल्या लॉंगॉनवरती. क्षेत्ररक्षक वेगाने झेपावले चेंडू आणि तोपर्यंत एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. सिंगल धाव आणि सिंगलच्या वतीने संघटित धावसंख्या पुढे जात असताना 16 या आकड्यावरती विदाउट लॉस जयदुर्गा ब्लास्टर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. छोटस रनअप आहे राम या गोलंदाजाचं. इथे फुलटॉस हवेत खेळलाय आणि क्षेत्ररक्षक ओहो मिस्टेक आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांचा आणि चौकार. चंदूकडून मिसफिल्डिंग पाहिली आणि त्याचा मात्र कुठेतरी भूर्दंड मात्र आपल्या संघाला भोगावा लागेल. हा चिमुकला पहा सध्या एन्जॉयमेंट करतोय. येणारा भविष्य पिशे गावाचा जरूर आपण उल्लेख करू शकतो. इथे मात्र लाऊड अपील पाहायला मिळाली, परंतु पंचांनी हेरलं की तिथे बाटकड होती आणि त्यामुळे मात्र कुठल्या प्रमाणात पंचांवरती प्रेशर नाहीये. पंच वर्मा सर आणि पंच रॉकी सरांना आपण पाहतो आणि तिसरे पंच श्याम खराले सर, 3 पंच या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेले आहेत. एम बी लाईव्हच्या वतीने या स्पर्धेचे चित्रीकरण आणि आमच्या सुप्तीला आमचे ज्येष्ठ समालोचक मनोज कारवे सरांना आपण इथे पाहतोय. राऊंड विकेट मारा करतोय. ओ पुन्हा आउट साईडला पीक केलाय. वाह, काय स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू झाला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धाबांचा आणि षटकार.
ब्लास्टर या संघाला कैलास पाटीलच्या रूपानं. पद्धतीने पार पाडलं कारण जयदुर्गा पॅन्थर संघाचे ब्लास्टर संघाचे ते स्वतः ओनर आहेत श्रीनाथजी पाटील आणि कैलास पाटील त्याच्या मालकीचा संघ तुम्हाला तो पाहायला मिळतो आणि स्वतः आयकॉन म्हणून कैलास पाटीलची तिथे मात्र निवड झालेली आहे. निवड पाहू शकाल इंटर होतो या मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नरेश शेलार हा तगडा खेळाडू आहे आणि काय सीझनचा जर आपण जर या विचार केला तर जबरदस्त मात्र भन्नाट फॉर्मात आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र या ठिकाणी विजय पाटीलला बीट केलाय. रावतुबीकडे मारा करतो इथे मात्र फटका हवेत आणि चेंडू चला वाऱ्याच्या झोक्यानं आउट ऑफ द पार्क लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन नरेश शेलारचा आपण विचार केला तर आणि भरपूर बोली मात्र त्याच्यावरती लागली गेली होती. तब्बल 31,000 पॉईंट्सनं त्याला मात्र खरेदी केलाय. पुन्हा एकदा फटका चांगला गॅप शोधला आणि चेंडू चालला अगदी काऊ कॉर्नरला वन बाउन्स बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. काय वातावरण निर्माण झालं जणू काय एखादी IPL ची आपण स्पर्धा पाहतो की काय 3 ओव्हरचा केला आणि तब्बल 44 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि विजय पाटील सुद्धा भरपूर महागडा राहिला आहे कारण तब्बल 17 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या आणि जसा नरेश आला मात्र खऱ्या अर्थाने चेंडू सुद्धा मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे सातत्याने बाहेर जात आहेत कारण 3 बॉलवरती त्याच्या बॅटमधून निघाला 10 धावा आणि दुसऱ्या बाजूला नॅन्डो थोडंसं संतगतीने खेळतोय परंतु चांगला सपोर्टिंग रोल तो अदा करतोय. 5 बॉल तर खेळ त्याने साकारला 8 धावा त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळत आहेत. तर तुम्ही या स्पर्धेमध्ये 5वा संघ पाहू शकाल विहान 11 या संघाचे संघ मालक आहेत सन्माननीय विजयदादा पाटील आणि या संघ नायक आहेत पंढरीनाथजी पाटील. 6वा संघ तुम्ही पाहू शकाल रुद्र 11 8388 रवीजी शेलार यांच्या मालकीचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 7वा सामना VS पॉवर स्ट्रायकर या संघाचे संघ मालक आहेत वैभवजी पाटील आणि सुधाकरजी पाटील अर्थात सुधाबाई त्यांच्या मालकीचा संघ आणि 8वा संघ पाहिला तर भूमिक 11 श्रीराम शेलार आणि भाऊ शेलार यांचा तुम्हाला मालकीचा संघ पाहायला मिळतो आणि कॅप्टन आहे त्या संघाचे आविष्कार पाटील. अशाप्रमाणे 8 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज येथे मधुकरला मात्र कंटिन्यू पाहतोय फटका हवेत आणि चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर लागतो 6. चला यानंतर पुढील सामना विहान 11 विपक्ष रुद्र 11 8388 दोन्ही टीमला विनंती करतो की नाणेफेकीसाठी सज्ज राहा. हो चेंज ऑफ पेस थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला अगदी खोदून काढल्या चेंडूला वेगाने लॉंग ऑन द फिल्डर चेंडूवरती झेपावलं जरूर परंतु तिकडे मात्र फक्त एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळेल. परंतु चांगल्या लयमध्ये आज नरेश शेलार पाहायला मिळतोय 17 वरती खेळतो आणि या सांघिक आपण जर धावसंख्या जर पाहिली तर 52 धावा फलकामध्ये पाहायला मिळत आहेत आणि जर करंट रेटच्या जर अनुषंगाने जर इथे धावा येत राहिले तर तब्बल प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर जवळपास 90च्या आसपास पाहायला मिळतोय आणि ही धावसंख्या मात्र मोठी बनवू शकतो आपण या क्रीडांगणाच्या दृष्टिकोनातून. ओ आखो टॅपाचा बॉल ऑन साइडला पुल अँड सक्सेसफुल आला इथे षटकार. परंतु या ठिकाणी इथे मात्र तुम्ही पाहू शकाल 2 दिवसांचा का 16 असू द्या परंतु पिसेकरांचा हा उत्सव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ओ फुल टॉस चेंज ऑफ पेस परंतु फटका हवेत
आणि शत्रशक चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि त्याने पकडला झेल. फरार झालाय. बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जो येतोय तो मात्र मारतोय आणि गोलंदाजानं ठेवलाय असंच म्हणावं लागेल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 62 धावा म्हणजे 15.50च्या गतीने इथे धावा आलेल्या आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं रेंजिंग राम या संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता. परंतु आतापर्यंत आपण तो निर्णय अयोग्यच म्हणूया, कारण फक्त 2च विकेट्स गोलंदाजीने प्राप्त केल्या आणि तब्बल 62 धावा खर्च केल्या. बाद होणारे फलंदाज आपण सुरुवातीला पाहिलं कैलास ज्यांनी चांगल्या प्रमाणे खेळ साकारला होता. त्याच्यानंतर पाहिलं आपण 26 धावा त्याच्या बाटमधून निघाला आणि त्याच्यानंतर नांदवला आपण पाहिलं. 5वा षटक. ओ पहिलाच बॉल. पियुष पाटीलला सध्या आपण इथे पाहत आहोत. रेग्युलर मॅचेसमध्ये पियुषला आपण कधी गोलंदाजी करताना पाहिलेले नाही, परंतु इथे प्रीमियर लीग आहे त्या अनुषंगाने आता मात्र त्याने आपल्या संघाची जबाबदारी घेतलेली आहे. परंतु पहिलाच बॉल इथे डॉट बॉलनं मात्र इथे सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवरती नरेश शिलारला मात्र त्याने इथे बीट केलाय. उर्दू विकेटने मारा करतोय. ओ खराब बॉल. फुल टॉस आणि फुल टॉस लेंथ कशी मात्र नरेश शिलार मिस करणार. अगदी त्याची घारी प्रमाणे नजर चेंडूवर त्यांनी भिडकावून दिलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पियुष सुद्धा भरपूर महागडा खेळाडू राहिला आहे. तब्बल 30,000 पॉईंट्स त्याला मात्र या संघ मालकाने त्याची खरेदी केली आणि इथे मात्र पुन्हा एक चांगला स्ट्रोक पाहू शकाल. मिडविकेटचा फिल्डर चेंडूवरती वेगाने येतोय आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. 63 आय थिंक 69 धावा. 69. थोडंसं आपण ऑनलाईनवरती स्क्रीनवरती थोडंसं करेक्शन करूया. जबरदस्त मात्र या ठिकाणी फलंदाजी अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी सध्या जयदुर्गा ब्लास्टर या संघाची आपण पाहतोय. ओ इथे मात्र लाईन चुकीची, कारण लक्षम सोडणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंतच्या दोन्यात समांतर वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. इस्त्राच्या स्वरूपात इथे या पियुष पाटीलनं ही धाव खर्च केली. धाबांवरती रोख लावावं लागेल. 70 धावा फलक्यावरती लागलेल्या आहेत. पहिल्याच सामन्यापासून प्रेक्षकांची गर्दी स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक क्रीडांगणी. मागच्या वर्षी आपण याच ठिकाणी आमने लोणार प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र अगदी थाटामाटानं जल्लोषानं संपन्न केली होती आणि अनेक स्पर्धा या क्रीडांगणावरती होत असतात. मग कोंढेरी असेल, वासुंदरी असेल, या विभागातील सुद्धा स्पर्धा याच ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त संख्येने पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं विजयदादा पाटील यांचं मोलाचं योगदान या क्रीडांगणासाठी आपण नेहमीच पाहत असतो आणि त्यांचा संघ तुम्हाला यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हॅन 11 या नावानं संघाची बांधणी केलेली आहे. थोडंसं स्टेपमध्ये पियुष पाटील चुकला आणि त्यामुळे पाहतो की पंचांचा डेडबॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे. 6 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळतात त्या स्पर्धेमध्ये. बाबा रे बाबा, काय फडक्या केला या ठिकाणी. बाबा जे ताकद नरेशकडे आहे ती पूर्णपणे ताकद या फडक्यामध्ये त्याने जनरेट केली आणि चेंडूला मात्र भिडकावून दिलाय. हा एक्शन रिप्ले पहा. वा, स्टँड अँड डिलिव्हर.
षटकार. लास्ट गो. आय थिंक या षटकाचा शेवटचा बॉल. ओहो, पंच करण्याचा प्रयत्न परंतु इकडे विकेट किपर कडून मात्र चूक घडली गेली आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल एक धाव मात्र पूर्ण केली गेली. आणि नरेश शेलारचा विचार केला तर मात्र तब्बल 31,000 पॉईंट्स त्याला खरेदी केला आणि तो वैयक्तिक 31 या धावसंख्येवरतीच खेळतोय. 10 चेंडूचा त्याने मात्र सामना आतापर्यंत केला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकला या ठिकाणी 78 धावा, 78. आणि या षटकाचा विचार आपण केला तर पियुष सुद्धा मात्र भरपूर या ठिकाणी महागडा राहिलाय. तब्बल 16 धावा त्याने मात्र खर्च केल्या. चला बच्चा पार्टी या मागे या. अर्थात अर्णव आणि सातत्याने मात्र लेस तो बांधण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांना मात्र मागणी करतोय. नाही, आताची मुलं जी असतात ती फार हट्टी असतात कारण युगत तसं आहे. शेवटचं षटक आणि गोलंदाज इथे मात्र मार्गस होतोय. पुन्हा फुल टॉस टर्न केलाय. चेंडूला अगदी स्क्वेअर लेगकडे सिंगलला मात्र तिकडे कंप्लीट केलं आणि सिंगलवरतीच मात्र त्या ठिकाणी नरेशला मात्र समाधानी राहावं लागेल. अमोय आणि नरेशची जोडी आता मात्र इथे चांगल्या प्रमाणात जोडलेली आहे. कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या दोघांमध्ये चांगल्या प्रमाणात तालमेल जुळालेला आहे आणि या दोघांच्या बॅटमधून चांगल्या प्रमाणात फटके येत आहेत. गोलंदाज मंथन पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव त्याने खर्च केला आणि तदनंतर पाहू शकला या ठिकाणी फटका अभेद केला. लॉंग ऑफला शत्रज आहेत. हो हो, मौका भी दिया और छक्का भी दिया. जबरदस्त शॉट सिलेक्शन. 6 धावांसाठी षटकार. राहुलला पहिलं आणि आपण हा एक्शन रिप्ले पाहू शकलो. एक्शन असं वाटलं की झेल पकडला जाईल परंतु तसं काय घडलं आणि इथे मात्र ऑन साईडला आता मात्र हाय मॅट केलाय. चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. एक्क्याण्णव धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय जबरदस्त आता मात्र या ठिकाणी अगदी नरेशचा खेळ पाहिल्यानंतर आता मात्र अमय सुद्धा मात्र तिथे तापलाय आणि काय जबरदस्त मात्र खेळ साकारतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला. मंथनच्या अंगेस मात्र या ठिकाणी धाबांचा मात्र एक एक्झॅक्टली जर पाहिला तर वेग भरपूर वेगाने वाढलाय. कुठेतरी मात्र हा वादळ रोखावा लागेल गोलंदाज मंथनला. परंतु जर अशा प्रमाणे चेंडू तुम्ही टाकले तर फक्त तुम्हाला चेंडू बाहेरून आणावंच लागतील. सलगता तिसरा सिक्सर आणि आय थिंक या स्पर्धेतील पहिली सिक्सर हॅट्रिक अमयच्या नावावरती. एकोणावीस धावा आतापर्यंत खर्च केला आणि इथे मात्र पाहू शकाल अगदी ऑनसाईडला स्वीप करण्याचा प्रयत्न अमयने केलाय परंतु प्रॉपर कनेक्शन चेंडू बॅटमध्ये झाला नाहीये. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 98 धावा फलक्यावरती आणि जणू काय या सामन्यामध्ये तिहेरी आकडा मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का. कारण अजूनही जर पाहिलं तर या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. एकच बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि त्याच्यावरती एखादा मोठा फटका पाहायला मिळू शकेल का आपल्याला. ओव्हर पिच बॉल सरळ बॅट लॉप केला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या सामन्यामध्ये तिहेरी आकडा तब्बल 101 धाबा फलक्यावरती जोडलेले आहेत जयदुर्गा ब्लास्टर या संघानं. आणि खऱ्या अर्थाने जर विचार आपण केला तर मात्र त्यांच्या रन रेटमध्ये सुद्धा मात्र भरपूर सुधार होऊ शकतो. कारण एक्झॅक्टली थोडंसं करेक्शन आहे. 102 धाबा झालेल्या आहेत. 103 धाबांचं लक्ष असेल रिंदिंग राम या संघाच्या अगेन्स्ट. आणि आता मात्र जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. तुम्ही सध्या पाहू शकाल टॉस बॉक्स पीसी प्रीमियर लीग 2026 आणि पुढील जो सामना आहे विहान 11 विपक्ष रुद्र 11 8388 या संघाच्या या कॅप्टनला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या. आपण लगेचच या ठिकाणी टॉस करणार आहोत.
आजच्या दिवसातील हा तिसरा सामना असेल प्रेक्षकांच्या माहितीसाठी. सन्माननीय हरिभक्त परायण आमनेगावचे समाजसेवक मधुकरजी बुवा पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस इथे करणार आहोत. संगणक या आपण व्हियाना एंटरप्राइजेस आणि रुद्र 118388 संघाचे कॅप्टन रुद्र 11चे कॅप्टन आलेल्या व्हियानाचे आलेले आहेत. रुद्र 11 या थोडीशी घाई करा, कारण आज आपल्याला मॅचेस भरपूर कव्हर करायचे आहेत. तब्बल 8 मॅचेस कव्हर करायचे आहेत आणि या प्रत्येक सामना 6 षटकांचा आहे. चला, आमचे मान्यवर मधुकरजी पाटील याच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड अँड टेल असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. छापा किंवा काटा असा म्हटलं तरी चालेल. चला, रुद्र 11चे कॅप्टन ते कॉल देत आहेत. हेड इज कॉल. यस, जशी मागणी तसं पुरवठा. टॉस जिंकला या ठिकाणी रुद्र 11 या संघानं. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतोय की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. माझ्या सोबतीला लेजंड खेळाडू आहेत पिसेगावचे कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आज पाहायला मिळतात. टॉस जिंकलाय पुन्हा होता तुमच्या संघासाठी. खूप महत्त्वपूर्ण होता टॉस, इम्पॉर्टंट होता. आज पिसेगाव एकत्र येऊन खेळतोय आणि या संकल्पनेबद्दल काय सांगू शकतो? खूप छान संकल्पना आहे आणि कमिटी PPL कमिटीचं मी धन्यवाद व्यक्त करतो की असं त्यांनी खूप छान असं आयोजन केलेलं. टॉस जिंकलाय काय करणार? बॅटिंग करणार की गोलंदाजी प्रयत्न करणार? फिल्डिंग करणार आणि समोरच्या संघाला किती धावसंख्येबद्दल रोखण्याचा प्रयत्न करणार? 50 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आपल्या संघात कोण खेळाडू कोणता आहे? भावेश शेलार. मग त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा? त्याच्यावर तर भरपूर अपेक्षा आहे, 2 ओव्हर आणि बॅटिंग. चला, विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. माझ्या सोबतीला विहान एंटरप्राइजेसचे कॅप्टन जोडलेले आहेत. तुमच्या वाट्याला बॅटिंग आलेलं आहे. तुमच्या मनासारखं झालं आहे की तुमच्या मनाच्या विरोधात? मनासारखंच झालंय. मग तुम्हाला बॅटिंग करत असताना किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार 6 ओव्हरच्या मॅचमध्ये? 60+. आपल्या संघामध्ये आयकॉन कोण आहे? विनय पाटील. वाह, द टावर बनव पीस. आणि मग त्याच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? त्यांनी चांगला खेळ दाखवा हीच अपेक्षा आहे. तुझं मत काय या स्पर्धेबद्दल? ज्याप्रमाणे 8 संघ मालक पाहतोय, 8 संघांची बांधणी केली आणि आय थिंक पहिलं पर्व पीस प्रीमियर लीगचं की या अगोदर सुद्धा अशा प्रकारच्या मॅचेस झालेल्या आहेत. खूप छान वाटलं, चांगलं आयोजन केलंय. मग ही स्पर्धा तू एन्जॉयमेंट करणार? करणार ना. चला, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चांगली मॅच होईल हीच आपण अपेक्षा बाळगूया. परंतु इथे टॉस जिंकला या ठिकाणी रुद्र 11 8388 या संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. जाऊया आता मात्र 103 धावांचा पाठलाग समोर आहे, तो कशा रीतीने होईल हे आता मात्र ऐकवण्यासाठी आमचे ज्येष्ठ समालोचक मनोज कारवेसर आता मात्र कॉम्बॉक्समध्ये सज्ज होत आहेत. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू.
धन्यवाद. थँक यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर योगेश पाटील सर. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील आदर्श गाव पिसे या पिसे गावाकडून आयोजित पिसे प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करीत आहे. प्रेक्षक, आपण पाहताय पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील एक सामना समाप्त झाला, दुसरा सामना सुरू झालेला आहे आणि त्या दुसऱ्या सामन्याची पहिली इनिंग जी समाप्त झाली ती तब्बल 102 धावांनी समाप्त झाली आणि 103 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी आपण आलेली पाहतोय. रेजिंग राम संघाकडून चंदू आणि मधुकर अशी सलामीची जोडी आणि फ्रंटलाईन गोलंदाज कम्स टू अटॅक मिस्टर ज्ञानदेव. दोन्ही संघांना दिव्या शुभेच्छा. 103 फार मोठं लक्ष आहे, परंतु क्रिकेटमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला माहिती आहे की कुठली पण धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नसते. मग त्या 434 असो किंवा 134 असो, 50 ओव्हरच्या षटकामध्ये तसे इतिहास झालेले आहेत. हाय स्कोरिंग मॅच आणि तिथे मात्र पहिला चेंडूला इथे टप्पा घेऊन बॅकफुटला गेले होते. थोडासा रूम बनवली बॅट्समनने, परंतु त्या फटक्यामध्ये ताकद नव्हती. ज्या ताकदीने नरेश शेलार खेळला त्याच्याकडे चेंडू गेला होता पहिलाच आणि 31,000 पॉईंटला मी का गेलोय याची प्रचिती त्याने दाखवून दिली. या पिसे ग्रामस्थांना आणि क्रिकेटच्या चाहत्यांना सुरुवात केली आहे ते पहिल्या धावेने. हो, मस्त सुंदर हे क्रिकेटचं सौंदर्य, स्क्वेअर कटचा नजारा. चेंडू जाते नदीच्या किनारी जात असताना हा चौकार लाजबाब बॅट्समन चंदूच्या. ज्ञानदेवच्या माध्यमातून 40+ सुद्धा अनेक खेळाडू ह्या लीग मध्ये समाविष्ट झालेले आहेत. हलवार गतीने सोडलेला चेंडू आणि त्याच कारणाने इथे सापल्यामध्ये अडकवला की काय. तिथे फिल्डर की एका हाताने घ्यायचा प्रयत्न करत होते. कैलासजी सुद्धा तिथे आले होते, परंतु झेल काय मिळाला नाहीये. जमिनीला दान झाला आणि जीवनदान मिळालंय तिथे बॅट्समनला. 2 धावा जोडल्या गेल्या, धावसंख्या 8 वरती. कारण बॅट्समनला माहिती आहे की आपल्याला 103चं लक्ष गाठायचं आहे. आपल्या समोर रिक्वायर्ड जर विचार केला तर 15च्या पार आहे. करायचा जो आहे तो 17.64 रिक्वायर्ड RRR. जसं योगीने उल्लेख केला की RRR किती मोठा फटका मारला नरेश शेलारने. बाबा बाबा बाबा, जबरदस्त तो फटका होता. तसाच फटका आम्ही पण मारणार. तू मारले नरेश शेलार, बघ आम्ही पण मारणार. तिथे नरेश शेलार पोहोचला होता तो झेल घेण्यासाठी. मिड विकेट झोन कडून तो धावत पळत गेला होता स्क्वेअरच्या दिशेने. तिथे झेल सोडला, पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय आणि या जीवनदानाचा पूर्णपणे फायदा नक्कीच उचलण्याचा प्रयत्न करतायत चंदू आणि मधुकरजी, हे दोन्ही पण सलामीवीर. धावसंख्या पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये 10 वरती. प्रत्येक षटकामध्ये 17 ते 18 धावा कुटाव्याच लागतील आणि ती जोखीम पहिल्या चेंडूपासून घेतलेली आहे या दोन उत्कृष्ट सलामीवीरांनी, ज्यामध्ये 40+ मधुकरजी आणि चंदूजी सुद्धा खेळतायत. पुन्हा एकदा बॅटचा वापर, आडव्या बॅटने तिथे स्लॉग हिटचा प्रयत्न. नरेश शेलार स्ट्रॉंग हँड आहे ज्याने टिपला जाईल आणि पहिला फलंदाज झाला फेल. चंदू नावाचा फलंदाज बॅक टू द डगआउट झोन. आणि धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करतोय पिसे ग्रामस्थांच्या वतीने. आमचे सन्मान्य समीरजी गोडे म्हणजे देवरुंगचे आमचे आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांनो या स्पर्धेला कॅम्पा एक ड्रिंक आलेले, एनर्जी ड्रिंक सामनावीरच्या खेळाडूसाठी.
वेलकम समीरजी गोडे. आणि नितेशजी पाटील, तुम्ही जी पहिली मॅच पटकावली, तुम्ही लगेचच एक कॅम्पा घेऊन जा लगेच या. तुमच्या शुभ हस्ते घ्या, ठेवून जा भले इकडे आम्हाला, पण तो तुम्ही शुभ हस्ते इथे लावून जा. तुम्हाला आलेले समीर गोडे याच्याकडून कॅम्पा. ट्रेंडमध्ये आता कॅम्पा, बऱ्याच दुकानांमध्ये फ्रीजमध्ये पाहत असतो कॅम्पा. सॉफ्ट ड्रिंकचं आपल्याला वेळ लागलंय, परंतु आपण भारतीय ताक आणि लिंबू पाण्याला जास्त महत्त्व द्या. सर्वात उत्कृष्ट पेय तेच आहे. जगाने पाणी पण विकायला सुरुवात केली आणि कोल्ड्रिंक्स पण विकायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे भुरळलेलो आहोत. परंतु आपला इंडियन जो पेय आहे ताक आणि लिंबू पाणी, तो मात्र पिण्यास विसरू नका. कारण आता गरमी सुरू झाली आहे, पण तो मैदानामध्ये गरमीची गरज आहे. काहीशी नरमी पाहतोय धाव फलकावती. धावसंख्या 10. पहिल्या षटकाची समाप्ती, 1 गडी बाद. नवीन फलंदाज मधुकर आलेले आहेत चंदूच्या सोबतीला आणि बॉलिंग मार्कवरती मिस्टर राम आलेत आणि बॉलिंग मार्कवरती शनिदासजी पाटील. वा, चांगलं योगदान देणारं व्यक्तिमत्व शनिदासजी. शॉर्ट अप लेंथ होता तिथे काहीसा चेंडू आखूड टप्प्याचा टर्न केला. हा पंपूल आहे तिथे पुन्हा एकदा नरेश शेलार ती जागा सोडणार नाही. मला वाटतं नरेश शेलार उद्या संध्याकाळपर्यंत ती जागा नावाती करून घेईल आपल्या, पण आमचे विजयदादा देणार नाही. इथे एक धाव जोडली गेली. धावसंख्या 1 ने पुढे 11 वरती पाहतो आपण. 103चं टार्गेट जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये. पुन्हा एकदा शनिदासजी पाटील. पुढचा चेंडू, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फुल लेंथ वापरला गेलाय. बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू गेलाय. नशीब बलवतं त्या बॅट्समनचं की चेंडूने एसटीचा वेध नाही घेतला. मिडल आणि डाव्या स्टिचच्या वरून गेला चेंडू होता. काय सुंदर बघा, जुना अनुभव वापरतायत. माझी उंची लहान परंतु कीर्ती महान आहे. माझ्या उंचीकडे जाऊ नका, माझ्या खेळाची उंची बघा, माझ्या कार्याची उंची बघा, हे सांगत असताना शनिदासजी पाटील पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन 0-1ची जर्सी. 1 नंबर बॉलिंग करतायत. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये फॉलो केलं बॅट्समनला, पायाला आदळला. तिथे मात्र प्रयत्न करत होते, परंतु पाहिलं की तिथे सुरक्षित पद्धतीने नॉन स्ट्राईकला पोहोचलेत फलंदाज. एका धावेने धावसंख्या अलगदपणे पुढे 12 वरती. 12 ऑन द बोर्ड. रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. 18.60 प्रति ओव्हर. 18-19 धावा प्रत्येक षटकामध्ये कुटाव्या लागतील, ठोकाव्या लागतील, तरच तुम्ही जिंकू शकता. हा पहिला सामना मस्त कट केले. पॉइंट मधून चेंडू काढण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर तैनात आहे. 30 सर्कलमध्ये कव्हर केलं गेलं. सिंगलने विजय मिळणार नाही, परंतु तुमचा कॉन्फिडन्स स्वतःचा तुम्ही वाढवू शकता. परंतु फारच सिंगल खेळू नका, कारण 28 चेंडू शिल्लक आहेत. 92 धावांची गरज अजून. 28 मध्ये 92, 30-90. म्हणजे तसं पाहिलं तर प्रत्येक चेंडूला आता तुम्हाला 3-3 धावा, 3 मिळणार नाही, पण तो चौकारच मारावा लागेल. त्यानुसार तुमचं बॅटिंगचा इथे नियंत्रण पाहिजे, परंतु इथे नियंत्रण नाही आहे. बॉलिंगचं नियंत्रण सुरेख आहे. एकदा टाळ्या वाजवाल का ना शनिदास पाटीलसाठी? हा जुना त्यांचा अनुभव आहे बघा. काय टप्प्यावरती नियंत्रण आहे, अचूक टप्पा टाकतायत, जागा देत नाहीयेत, चेंज ऑफ पेस करतायत. एकही मोठा फटका दिला नाही आतापर्यंत. बघितला आपण 1-0, लेग बायस 1-1, 2 नाही 3 नाही. आणि मी 0-1ची जर्सी का धारण केली आहे? हो 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 हो, इथे सोडला चेंडू, बोटातून निसटला की सोडला. पंच पाहतायत तिथे आणि आमच्याकडे वळतायत. रॉकी सरांनी सांगितलं, वर्मा सर आहेत तिथे, आणि वाईटचा इशारा. अवांतर धाव पहिली दिली या ठिकाणी. शेंदाशांनी काहीसा जोर देण्याचा प्रयत्न होता रिलीज करताना, बरोबर त्यांनाही मान्य आहे. आणि एक अवांतर दिली. धावसंख्या 15 वरती 15. रेजिंग रॅम्स इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. तिथे नरेश शेलार पाहत राहिला आणि कैलास सुद्धा पाहत राहिला. चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर, प्रेक्षणीय चौकार. हा बघा, चेंडू हवेमध्ये नाचतोय, बागडतोय. येत असताना तिथे 2 फिल्डरच्या मध्ये आणि तिथे आपला जो स्टँड आहे पॉवर स्ट्रायकरचा, त्या स्टँडच्या जवळ गेलेला आहे एका टप्प्याने. शेवटच्या चेंडूमध्ये हाफ व्हॉली घेतलं. काहीसा फ्लाईटचा प्रयत्न केला गेला शनिदास पाटीलकडून आणि त्याचा समाचार घेतला इथे बॅट्समन मधुकर याने. आणि इथे 2 षटकाची समाप्ती सुद्धा झाली आहे. तसं पाहता धावसंख्या फार कमीच म्हणतो आपण, 19 वरती थांबले. 19 ऑन द बोर्ड. समीकरण आपल्या समोर आलंय. दरम्यान आमचे लाडके सचिनजी गोंधळे साहेबांचं आगमन, मॅन फ्रॉम कासने. या, आपलं हार्दिक स्वागत. दानशूर मित्र आणि व्यक्तिमत्व सचिनजी गोंधळे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. सचिनजी गोंधळे साहेब, वेलकम वेलकम. ग्रामस्थांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत पिसे प्रीमियर लीग 2026 मध्ये.
एकमेकाचं प्रेम, एकमेकाची मैत्री, एकमेकाला देण्याचं सहकार्य, त्यासाठी आलेले आमचे पाहुणे, या सर्व पाहुण्यांचं आम्ही इथे स्वागत करतोय. तर प्रेक्षकांनो 2 षटकं समाप्त झाली आणि मैदानामध्ये धावसंख्या जर बघितली धावफलकावरती 19 वरती थांबले. 19 एक गडी बाद. आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 103चं टार्गेट असल्यामुळे 84 धावांची गरज. 24-72 म्हणजे आता तसंच समीकरण आलं की प्रत्येक चेंडू तुम्हाला चौकार षटकारासाठीच आता मारावा लागेल. वारा पण आलाय आणि आता माराची वेळ आहे. जिकडे वारा तिकडे मारा, ना जिकडे नारा तिकडे पण मारा. मग तिकडूनचा तुमचा जल्लोष तुम्हाला ऐकायला मिळेल. मोठी मॅच आहे, मोठा सामना आहे, हाय स्कोरिंग मॅच आणि गोलंदाज सज्ज झालाय. हा चाणाक्ष बिरबल आहे, आशिष. येस, चाणाक्ष बिरबल आशिष आहे. उजुलीच्या स्पर्धेमध्ये आशिषने कशीच दाखवली होती. आशिष मस्त खेळला होता त्याने. इथे सुद्देश पण हसतोय की बरोबर सर, कारण त्यांनी दुसरा संघ पाठवलेला, त्यामध्ये आशिषने निंबोली विरुद्ध चांगली कामगिरी केली होती स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. बॅट अँड पॅडच्या मध्ये तिथे चेंडू अगदी ब्लॉक करायचा प्रयत्न होता, फुलंलेत वापरला गेला, चांगला सोडला आणि इथे मात्र चुकीचं कॉल एकमेकांना आणि फलंदाज रन आउट. बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक 2 लागतोय रेझिंग राम संघाला. तर बघितलं आपण काहीशी हाराकिरी झाली. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होत असतात, परंतु एकमेकांना कॉल देणं गरजेचं असतं. जर आपला समन्वय बिघडला तर अशा गोष्टी होत असतात आणि क्रिकेटची आत्महत्या समजली जाणारी विकेट इथे प्राप्त केली आहे. आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाने म्हणजे जय दुर्गा ब्लास्टर्स या संघाने. हा पुढचा चेंडू आशिष कडून उर्ध विकेट जातोय. हा लॉफ्टचा प्रयत्न होता, हा फॉली घेतली, काहीशी बॅकलिप सुद्धा हाय होती. स्क्वेअरचा फिल्डर तिथे आले आणि त्याने कव्हर करून फेकी करे, पण सिंगलची प्राप्ती झाली आहे. सिंगल आली ती धावसंख्या 21 वरती. कोण कोण बाद झाले इथे पुढे टिक मार्क करा, पुढे करा, पुढे मधुकर यांच्या बॅटमधून सिंगल आली आणि पियुष आता स्ट्राईक एंडला. पियुष सज्ज झालाय. हो हो हो, मी उल्लेख केला मित्रांनो की हा चाणाक्ष आशिष आहे, हा चतुर बिरबल आहे. त्यांनी फसवलं, समोर दिला चेंडू पायाच्या मध्ये आणि कॉटन बॉलच्या माध्यमातून तगडा खेळाडू पॉवरफुल पियुषला इथे बाद केले. जबरदस्त घात झालाय आणि इथे मस्त विकेटचं पतन आशिष कडून. पेस केला आणि समोर अगदी गोलंदाच्या हातामध्ये तो चेंडू गेला, निघाला आणि मस्त आपल्या हातामध्ये विसावून घेतला. कॉटन बोल्ड केला आशिषा गोलंदाजाने. नक्की त्याचं स्वप्न पूर्ण झालं की इतक्या तगडा खेळाडूला त्याने अगदी परतीचा रस्ता दाखवलाय आशिष गोलंदाज याने. ही त्याची कशिश त्यांनी सिद्ध केली आहे स्वतःला. सिद्धू पाटील सुद्धा स्वतःला सिद्ध करतील. सिद्धूजी पाटील सुद्धा येथे खेळणार आहेत आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. सुधाकर पाटील, सुधाभाई, ज्यांचा संघ VS पॉवर स्ट्रायकर्स असा आहे. नवीन बॅट्समन कॅप्टन विजय पाटील आलेत. जेव्हा आपल्या गावाकडून खेळतात तेव्हा ओपनिंगला येतात, पण तो आता लीग मध्ये असल्यामुळे त्यांनी नौक्या खेळूना जास्त चान्स दिली. हे मनाचं मोठेपण आहे. मनोगत व्यक्त करताना सुद्धा सांगितलं होतं की आपण इथे नवीन खेळाडूंना जास्त प्राधान्य देऊ आणि 40+ सुद्धा प्राधान्य देऊ. हा ड्राईव्ह केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट आणि स्क्वेअर लेगच्या फिल्डरने टिपला झेल. विजय पाटील शून्यावरती झालेत फेल आणि गोलंदाज आता आशिष हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. हा जल्लोष बघा, आनंदाच्या लाटा, वाऱ्याचा प्रवाह सुद्धा वाढलाय, हवेचा गारवा सुद्धा आपल्या शरीराला सुखद आनंद देतोय आणि इतर मात्र ही उत्कृष्ट स्पर्धा आपण आनंदाने इथे साकार होत असताना पाहतोय. पिसे गावचे अनबान शान PPL, अख्खा पिसे गाव खेळेगा.
पिसे प्रीमियम लीग 2026 वातावरण सुद्धा अनुकूल झालंय. सूर्यदेवता लपाछपी खेळते की माझ्या ह्या लाडक्या मुलांना मी अनुकूल स्थिती निर्माण करून देतोय, कारण ते हे तप्त उन्हामध्ये खेळतायत. त्यांचा प्रयत्न खूप लाजबाब आहे. मी त्यांना थोडासा इथे आनंद देतोय लपाछपी खेळून. इथे मात्र आता समोरचा संघ लपाछपी खेळू शकणार नाही, कारण आता पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आहे संघ जय दुर्गा ब्लास्टर्स. पुन्हा एकदा रिलीज करताना शॉट ऑफ गुड लेन टप्पा पडला, काहीसा फ्लाय झाला आणि बघितलं आपण की एस्टीनच्या वरून गेला चेंडू. हा बघा रिलीज लगेचच आलाय. ओ हो इन स्विंगर होता, आतमध्ये काहीसा वळला. कदाचित हा फटका मारला असता तर मे बी चेंडू हवेत गेला असता. काय सुंदर बॉलिंग हाताळली आशिष याने. षटक क्रमांक 3 हाताळतोय. धावसंख्या स्थिरावलेली 21 वरतीच. गणपती देवतेची ही लकी फिगर आहे, आकडा आहे. 21 मोदक आपण चढवत असतो आणि इथे मात्र चढवलाय, हा किल्ला गिरवलाय आणि तिसरा विकेट प्राप्त केलाय. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केले आशिष नावच्या गोलंदाजाने. जबरदस्त बॉलिंग. वा वा वा, काय जबरदस्त दांडी दांडी गोल. ओ फलंदाज अजून पण बॅट आपटत चाललाय. हो 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 हो. नवीन आलाय, मंथन आलाय का? येस, मंथनच दिसतोय. मंथन आलाय. मंथन सुद्धा चांगला उभारी घेतोय या क्रिकेटच्या पटलावरती. महत्वाच्या स्पर्धांमध्ये सुद्धा चांगलं परफॉर्मन्स त्याचा सुद्धा हल्लीच्या काळामध्ये होत आहे. परंतु इथे तसं पाहिलं तर 21 वरतीच गाडी अडकली आहे. जणू काही पिशेच्या आपल्या टीएमसीच्या पुलावरती ट्रॅफिक जाम झाली आहे, जी नेहमीच होत असते. मोठी बस आली की बाईकवाल्यांची पण वाट लागून जाते. 5 गडी बाद 21 धावसंख्या, 3 षटका समाप्त. आता येणारे चेंडू 18-18 मध्ये 82 धावांची गरज आहे रेझिंग राम संघाला. रेझिंगला रेंजमध्ये यावं लागेल, जे रेंजमध्ये नाही सध्या. ही बॅट आणि बॉल रेंजमध्ये होती, परंतु टायमिंग नाही जुळला आणि तिथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. स्वतः विकेट किपर गेले की काय तिकडे, तितका लांब गेलेत ते बघा. नाही, लेग स्लिपचे फिल्डर होते. विकेट किपरने तर हातामध्ये ग्लोव्ज घातलेत. मिस्टर 36. धावसंख्या इथे 23. नरेश शेलार 31,000 पॉईंटनी ज्याला ऑप्शनमध्ये घेतला. नरेश शेलार म्हणजे सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये मला वाटतं नरेश 6व्या क्रमांकावरती आहे असं वाटतंय. भावड्याला नंबर 1 मिळालंय, 34,500 पॉईंट. हा लॉफ्ट केला, ओव्हर पिच लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. मध्या काकाने सिक्सर मारला असा आवाज आला मला. आपण 29 वर इथे मिस्टर आमिंग स्टोक आहे. विकेट किपर आले परंतु झेल पर्यंत नाही पोहोचले. किपरचे ग्लोव्ज त्याच्या हाताच्या जास्त वजनाचे आहेत. धावतोय पळतोय, नशीब पॅड नाही बांधले त्याने. मजा घेत आहेत, मजा घेत आहेत. आणि ते 29 धावसंख्या 30 धावसंख्या करेक्शन केली आहे. अपडेट व्हायला थोडंसं सेकंद आम्ही काय घेतोय. मधुकर खेळतात 17 वरती. मंथन आता पहिल्यांदा सामोरा जायला आडवा झालाय, फटक्यामध्ये आडवा आणि आलाय गोडवा आणि पाडव्याला खाऊ आपण श्रीखंड. धावा आल्यात प्रचंड. 4 रन. मस्त टर्न केलाय बघा. बैठकी शॉट फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, पहिला चेंडूमध्ये तुटून पडला. करंट रन रेट 8.57 आहे, परंतु इथे प्रेक्षकांची मन जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय मंथन. धावसंख्या पोहोचवली 34 वरती. पुन्हा गोलंदाज इथे नरेश शेलार. पावलांचा वापर केला, मोठा फटका सजत होता. विकेट किपर वेगाने तिथे आला, उजव्या बाजूला धावत पडत बॅटची कडा घेतली होती बॉलने. आणि मधुकर यांना जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न नक्कीच मंथनचा आहे, कारण 40+ त्यांना सुद्धा खेळ बघायचा आहे, आपल्या 9 तरुण खेळाडूंना बघायचं. आणि काय त्यांची बॅटिंग आहे बघा. 8 चेंडूंमध्ये 17 धावा कुठल्यात आतापर्यंत मधुकर पाटील साहेबांनी. धावसंख्या इथे 35. 5 गडी बाद 13 चेंडूंमध्ये 68 धावांची गरज आहे. 63 65.
63 78 सर्व षटकार मारावे लागतील. इथे चेक केलं शॉटला, चेंडू अगदी हँडल जवळ तिथे मिडल झाला बघितला स्टिकर जवळ आणि स्वतः नरेश शेलार यांनी फॉलो थ्रू मध्ये कव्हर केलं. षटकाची समाप्ती झाली, 4 षटकाची समाप्ती. आणि हा जल्लोष बघा, स्वर्गीय सीताराम दत्तात्रय पाटील स्टँडमध्ये रेजिंग रामचे खेळाडू बसलेत. कोणाच्या डोळ्यांमध्ये अश्रूच्या धारा आहेत, कोणी नाराज झालेत. आमच्या लाडक्या चिमुकला ताई पण आलेत. हो, लहान लहान ताई पण आलेले आहेत बघा. आज मला वाटतं हाफ डे असेल त्यांचा शाळेचा, ते सुद्धा आनंद घेत आहेत. आणि प्रत्येक घरामध्ये आता स्क्रीन ऑन असेल, कोणाची LED, कोणाची LCD, कोणाचा लॅपटॉप, कोणाची बिग स्क्रीन नक्कीच ऑन असणार आहे आनंद घेण्यासाठी. स्वर्गीय नितीन दत्तात्रय गायकर स्टँड भूमिक 11 या स्टँडमध्ये अजून खेळाडू दिसत नाहीत मला, ते बाजूला प्रॅक्टिस करतात असं वाटतंय. स्वर्गीय मोतीबाई लहू स्टँड बघा, रुद्र ज्यांना रुद्र अवतार धारण करायचंय पुढच्या मॅचमध्ये, ते तयारीला लागलेत विहानच्या विरुद्ध. स्वर्गीय ताराबाई लहू पाटील स्टँड दुर्गा ब्लास्टर्स, आणि तिथे आनंदाचे वातावरण, कारण त्यांचा संघ आता चांगल्या स्थितीमध्ये पाहतो. पुन्हा एकदा आशिष आलाय सेकंड स्पेलमध्ये, धावसंख्या 35, जो 5 षटक हाताळेल. 12 चेंडूंमध्ये 68 धावांची गरज आता जिंकण्यासाठी रेजिंग राम संघाला. पावलांचा वापर, खराब चेंडूचा घेतला समाचार, चेंडूला भिरकावून दिलंय. बॅकवर्सच्या दिशेने फिल्डर तिथे आला, चेंडू काहीसा थांबला होता बघितला आपण, आणि ते थांबेपर्यंत तिथे बॅट्समन थांबत 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 हळूहळू 2 धावा पूर्ण करतायत. थेंबे थेंबे तळे साचे. तळा नव्हे, तुम्हाला बाजूची नदी भरायची आहे, त्याच्यामुळे सिंगल डबल नदी भरता येणार नाहीये. 37 ऑन द बोर्ड. अजून अर्धा पल्ला पण गाठला नाही. मंथन 7 वरती, मधुकरजी खेळतात 17 वरती. आशिष रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, आशिषने पाहिलं आणि त्याला फॉलो केलं बॅट्समनला स्वतः. आशिषने फुल लेंथ वापरून, लोअर फुलटॉस होता तो आणि स्लोअर आल्सो. दुसरा सामना संपण्याच्या मार्गावरती. हा बघा, हा चेंडू रिलीज केला आणि लोअर फुल टॉस. मंथनला रिव्हर्स ग्रिपमध्ये मिडल करता आलं नाहीये. काहीसा लाईनच्या पुढे उभा आहे मंथन. पुन्हा आडव्या बॅटनी फटका आडवा मारायचा प्रयत्न करतोय. विकेट किपर इथे थोडासा इथे बीट झाला आणि त्या दरम्यान बाईचा सिग्नल श्याम कराळे सरांचा. सिंगलने धावसंख्या अलगदपणे उडी मारते 38 वरती. 38 38 धावा, 9 चेंडू शिल्लक, 65 धावांची गरज. धावांचा इतका डोंगर उभा केला की तो डोंगर चढता तर नाकी न आले. इथे पंचांना एक्सरसाइज करायला मिळते सर. नदी किनारी कसं वाटतं सर एक्सरसाइज? मस्त वाटते वा. इथे अनेक जण सकाळी धावायला येत आहेत, जिमसाठी येत असतात. आमचे सचिन भाऊ सुद्धा आलेत, कासनेवरून आलेत, आणि ते इथे TMC मध्ये BMC मध्ये कार्यरत आहेत, म्हणजे बृहन मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन BMC चे जावई. सुदैव असतं असे जॉब मिळणं. नोकरी म्हणू शकत नाही मी, जॉब म्हणतो. आणि सुदैव असतं ते सुजय आमच्या सचिन भाऊंचं. इथे मात्र दुर्दैव वधूकर यांचं, ते परत आहेत आणि बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 6 लागलेला आहे तो रेजिंग रॅम संघाला. नवीन बॅट्समन मधुकर 18 धावा करून परतले. टाळ्या वाजवा मधुकरसाठी. मधुकरजी पाटील काय खेळले, टाळ्या वाजवा त्या कक्षामध्ये, टाळ्याने स्वागत करा. जुना अनुभव त्यांनी दाखवला. इथे चेंडू पडलाय विकेट किपरच्या पाठीमागे जात असताना लेग स्लिपने पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, पण तो तिथे बचावलाय. फलंदाज नॉट आउटचा करा धर्मेंद्र वर्मा देत असताना आपण पाहतोय. काय वारा बघा, किती जबरदस्त हवेचा प्रभाव पाहतो आपण. अनुकूल स्थिती आहे. प्रत्येकाला खेळावंसं वाटणारं मैदान. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे, विजयदादा पाटील साहेबांच्या आईचं नाव दिलंय क्रीडांगणाला. आणि आपण दोन्ही पण त्या मान्यवरांना आपण श्रद्धांजली सुद्धा वाहिली शुभारंभच्या समयी. स्वर्गीय निर्मलाताईने स्वर्गीय गोपीनाथजी पाटील स्वर्गलोकी जे स्थानापन्न झाले, तिथे मात्र हा बॅट्समन स्थानापन्न होईल. तो म्हणजे डगआउट मध्ये जातोय हातात बॅट घेऊन. बॅट टू द पॅव्हलियन मिस्टर सूरज हुआ मध्यम शून्यावरती बाद.
नॉनस्ट्राईकला गुरुनाथ आलेत. 40 मध्ये 7 गडी बाद. सामना क्रमांक दुसरा आता संपण्याच्या मार्गावर. यावेळेला मस्त कडक शॉट, स्विंग, बॅटचा स्विंग सुंदर, स्पेल याच्यावरून झणझणीत खणखणीत ठोकला षटकार मंथनने. एखाद्याने फोटो घेतला असेल तर लगेच फ्रेमला सांगा, बनवायला द्या. फोटोग्राफर इथे निवृत्ती बजागे बसलेत. षटकार आला, इथे उडालाय. मस्त रिप्ले आहे मित्रांनो. हा दुसरा षटकार नाहीये. दुसरा पण आलाय. जरूर काय ऍक्शन रिप्ले. बघा तसंच नाचतोय, बागडतोय त्या दिशेला. ते चित्र, ते क्षेत्र, जसं काय ते क्षेत्र आता पवित्र केलंय मंथनने. तुटून पडलाय. 51 पाहिजे 4 चेंडूंमध्ये. मंथन खेळतोय 20 वरती 8 चेंडूंमध्ये. पुढच्या मॅचला तो नक्कीच प्रमोट केलेला असेल. रिवर्स रिवर्स, वा, थांबणार नाही असं वाटतंय. 1 2 3 टप्प्याने 4 धावा मंथनच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग. हा पंपूल तिथे केला गेलाय. काहीसा चेंडू खाली ठेवला आणि तिथे नरेश शेलार गेले होते. चेंडू थोडासा निसटलाय, पण तो सिंगल होती थांबले आणि गुरुनाथ यांना पाहिजे काही चेंडू खेळायचे त्यांना. इनिंगचे धावसंख्या 57, 7 गडी बाद. फार मोठा फरक आतापर्यंत पाहतो आपण. 46 46 ची गरज आहे. अजून 2 चेंडू. दुर्गेश राऊंड द विकेट. मस्त आम ऍक्शन चांगली दुर्गेशची. आणि इथे मात्र बोल्ड केलायत. वा, विकेट प्राप्त केली दुर्गेशने सुद्धा. मस्त बॉल जेव्हा रिलीज केला तो ऑफ स्पिन स्टाईलने केला, जसं मुथ्या मुरलीधरन करायचा. मस्त छान वापर केला होता आणि तो टॉस झाला होता. चेंडू इन कटर झाला, आतमध्ये वळला आणि क्लीन बॉल केलं तिथे गुरुनाथ यांना. शेवटचा चेंडू आता असेल. धावसंख्या 57. नवीन फलंदाज धीरज कमसिन. पुढचा सामना लगेच तुम्ही सज्ज राहा आणि तयारीला लागा. लगेच मैदानामध्ये उतरायचंय. टॉस तर झालाय. शाबास, मिडल करणं महत्वाचं होतं धीरज, परंतु मंथनने सर्वांच्या नजरा इथे ओढून घेतल्या. विहान 11 विरुद्ध रुद्र 11. 8388 हा पुढचा सामना. आणि टॉस जिंकला तो रुद्र 11ने. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी आम्ही आता मॅन ऑफ द मॅच घोषित करतोय. अभिनंदन टीम जय दुर्गा ब्लास्टर्स.